नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करणार बेटा आपण मोमेंट ऑफ एनर्शिया. त्याच्या आधी आपण कन्सेप्ट बघणार आहे रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन कशाला म्हणायचं? आतापर्यंत लेक्चरला काय बघितलं बेटा आपण? सर्क्युलर मोशन, बरं ना? गाडी अशी टर्न होत होती हॉरिझॉन्टल रोडवर, वॉल ऑफ डेक मध्ये अशी गोल सर्क्युलर पाथ मध्ये फिरत होती. ठीक आहे, जे बघितली ती सगळी कुठली बघितली? सर्क्युलर मोशन. नेक्स्ट काय बघितली? वर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे, आता सर्क्युलर मोशन संपली. नेक्स्ट कॉन्सेप्ट बघायचा आहे रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशनचा अर्थ ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये न फिरता स्वतःभोवती काय करेल? रोटेट होईल. त्याला आपण काय म्हणायचं आहे? रोटेशनल मोशन. ठीक आहे, स्वतःभोवती रोटेट होताना महत्वाचा कन्सेप्ट त्याच्यामध्ये काय बघायचा आहे? तो कसा रोटेट होतो. आता हा आपण पेन घेतलेला, हा असा रोटेट होतो. एक स्वतःभोवती रोटेट झाला पहिला कन्सेप्ट. दुसरा असा सुद्धा रोटेट होतो ना. तिसरा असं सुद्धा रोटेट होईल. ठीक आहे, म्हणजे रोटेशनल कन्सेप्ट मध्ये ऍक्सिस ऑफ रोटेशन महत्वाचा आहे. रोटेशनल मध्ये कशाचा कन्सेप्ट महत्वाचा आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशनचा अर्थ काय? हा पेन घेतला, आता हा रोटेट होतोय, म्हणजे त्याची ऍक्सिस कुठनं पास वाली आहे? हा पेनच्या सेंटर मधनं. हा पेन इथं मी धरलाय बघा, असा रोटेट वालाय, म्हणजे ऍक्सिस कुठनं पास वाली आहे? इथनं. आणि मास डिस्ट्रीब्युशन एवढे झालं. समजा पेनला मी इथं धरला आणि असा रोटेट केला, तर ऍक्सिस रोटेशन कुठनं झाली? इथं साईड. सो ज्यावेळेस रोटेशनल मोशन आपण कन्सिडर करणार आहे त्यावेळेस ऍक्सिस ऑफ रोटेशन हे फार महत्वाचं आहे. सिंपल बॉटल असते ना आपली, ठीक आहे, बॉटल रोटेट करताना तुम्ही अशी उभी पहिला काय करू शकता? अशी उभी रोटेट करू शकता. त्या सेंटर ऑफ ऍक्सिस कुठली आली? मधनं आली. दुसरं काय करू शकता बेटा? त्या बॉटलला अशी टिल्ट करू शकता तुम्ही आणि अशी पास करू शकता, बरं आहे ना? त्यावेळेस सेंटर ऑफ ऍक्सिस कुठून आली? इथून आली. कळते का? बॉडी रोटेशनल मोशन दाखवतीये, पण ती रोटेशनल मोशन दाखवताना ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठला हे महत्वाचं आहे. कळतंय? आणि त्यासाठी एक महत्वाचं कन्सेप्ट बघायचं बेटा, कुठला? मोमेंट ऑफ एनर्शिया. कन्सेप्ट कुठला बघायचा आहे? मोमेंट ऑफ एनर्शिया. सो व्हॉट इज द मोमेंट ऑफ एनर्शिया? मोमेंट ऑफ एनर्शियाचा अर्थ काय? ज्यावेळेस एक आपण रिजिड बॉडी घेतो, काय घेतो बेटा? रिजिड बॉडी. रिजिड बॉडीचा अर्थ काय? अशी बॉडी ज्याला आपण फोर्स लावला तर त्याचा शेप चेंज होणार नाही, त्याला रिजिड बॉडी. डिफॉर्मिंग फोर्स बघितले आपण. डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय? ज्यावेळेस आपण फोर्स लावतो त्यावेळेस त्याचा शेप चेंज होतो, त्याला डिफॉर्मिंग फोर्स म्हणलं होतं. नॉन रिजिड बॉडी घेतली आपण. ठीक आहे, एक्झाम्पल आटा, पीठ घेतो, पाणी घालतो, त्याला मिक्स करतो, आटा तयार होतो का नाही? क्ले, शेप चेंज होतो का नाही? मग क्ले काय रिजिड आहे का? नाही. काय द्यायची बेटा आपल्याला? रिजिड बॉल. अशी एनी शेपची रिजिड बॉडी घेतली. ठीक आहे, आणि समजा इमॅजिन करा बेटा, ही रिजिड बॉडी अशी रोटेट वाली आणि सेंटर ऑफ ऍक्सिस अशी, म्हणजे हा पार्ट असा बोलतो. कळतं? म्हणजे रोटेशन होताना मास डिस्ट्रीब्युशन किती आहे? हा इकडे एवढा मास आहे, हा इकडे एवढा मास आहे. पहिली केस होऊ शकते. सेकंड केसला समजा असं केलं आपण सेंटर ऑफ ऍक्सिस, तर मास डिस्ट्रीब्युशन एवढं होईल का नाही पूर्ण? ठीक आहे, एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल दिलं तर बेटा ही वही डायजेस्ट. डायजेस्टला फिरवा म्हणून सांगितलं, हे मधनं गेलं तरी असं गोल फिरेल का नाही? मधनं सेंटर ऑफ ऍक्सिस असेल तर असं गोल फिरेल. दुसरं इथनं असेल तरी अशी गोल फिरणं, अशी फिरेल. मास डिस्ट्रीब्युशन एवढं पूर्ण आहे का नाही? ठीक आहे, सो रोटेशन बघताना सेंटर ऑफ ऍक्सिस, रोटेशनल ऑफ ऍक्सिस बघा. ऍक्सिस ऑफ रोटेशन हे कन्सिडर केलंय. मग ही जी बॉडी आहे ते पार्टिकल असते. ठीक आहे, 2-4 पार्टिकल घेऊया. पार्टिकल घेतले. पार्टिकल फर्स्ट, त्याचा मास m1 म्हणून, m2, m3, m4, m5, m6 अशी नंबर ऑफ पार्टिकल निवडलेली ना बॉडी. त्याचा इंडिव्हिज्युअल मास घेतला आपण आणि ते मास कन्सिडर करताना आता बॉडी काय करायली बेटा? फिराली. बॉडी काय करायली आहे? रोटेट वाली. ठीक आहे, रोटेट होताना कुठली मोशन येणार? कुठली व्हेलॉसिटी येणार? अँग्युलर व्हेलॉसिटी. लिनियर असलं तर काय म्हणणार? सिंपल व्हेलॉसिटी. सरळ चालली तर फक्त व्हेलॉसिटी, पण तीच गोल गोल मुवत असेल तर कुठली येणार? अँग्युलर. मग ही बॉडी आहे, ही बॉडी एका कॉन्स्टंट स्पीडने फिरती आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी काय घेतली आहे? कॉन्स्टंट, दॅट इज नथिंग बट ओमेगा. मग हे पार्टिकल सुद्धा फिरतील ना? हे पार्टिकल सुद्धा असं फिरतील, म्हणजे प्रत्येक पार्टिकल असा फिरतील. इकडचा पार्टिकल असा फिरेल, इथला पार्टिकल असा फिरेल, हा प्रत्येक पार्टिकल फिरेल. ठीक आहे, त्यांचं रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स काढणं. सेंटर ऑफ ऍक्सिस पासून पहिल्याचं पार्टिकल डिस्टन्स किती आहे? r1. हे जर किती आहे? r2. हे जर किती आहे? r3. हे किती? r6, r5, r4. प्रत्येक जण फिरताय. ठीक आहे, फिरताना प्रत्येक जण कुठली मोशन करतोय? सर्क्युलर मोशन करतोय. ठीक आहे, मला हा 6 नंबरचा कसा फिरतो? तेवढ्यामध्येच फिरणार ना, कारण की तो जवळ आहे. कोणापासून जवळ आहे? सेंटर ऑफ ऍक्सिस. 1 नंबरचा कसा फिरेल? असा फिरेल, बरोबर आहे. 5 नंबरचा असा फिरणार. प्रत्येक जण काय करेल? त्याची जेवढी रेडियस आहे तेवढा भोवती काय करणार आहे? रोटेशन.
ठीक आहे, इमॅजिन करू शकता ना तुम्ही. हे बघा, ही बॉडी आहे, हा सेंटर ऑफ ऍक्सिस आहे. ठीक आहे, मग आता हा पुस्तक असं फिरतो. असं पुस्तक चित्रण करताना हा जो पॉईंट आहे तो पॉईंट सुद्धा एवढाच फिरणार काय? इकडचं पॉईंट कुठनं फिरणार, केवढं फिरणार, एवढं फिरणार. इकडचं पॉईंट कुठनं फिरणार, जास्त फिरणार. जेवढा डिस्टन्स आहे तेवढं फिरणार आहे. ठीक आहे, आणि फिरताना प्रत्येकाची काय असेल, व्हेलॉसिटी असेल. प्रत्येकाची काय असणार आहे, व्हेलॉसिटी. त्याला कुठली म्हणतो आपण, टँजेन्शियल व्हेलॉसिटी, लिनिअर व्हेलॉसिटी असणार. ठीक आहे, ही कुणाची घेतली आहे मी, 4 ची घेतली आहे सर, ही काय असणार मी 4. ही कुणाची घेतली आहे, V5 घेतली आहे. ही कुणाची घेतली आहे, V6. प्रत्येक जण जो आहे तो त्या व्हेलॉसिटीने काय करणार आहे, रोटेशन करणार. ठीक आहे, सो मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया इज सम ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्टचा अर्थ काय बेटा, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, प्रोडक्ट आहे, कशाचं प्रोडक्ट आहे तो, नंबर ऑफ मास ऑफ पार्टिकल्स, किती पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये, त्या पार्टिकलच्या सगळ्यांचं काय घेतलेलं होतं आपण, मास, अँड स्क्वेअर ऑफ रिस्पेक्ट टू डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. किती पार्टिकल आहेत त्यांचं मास घ्या आणि या पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सचा स्क्वेअर घ्या. किती पार्टिकल घेतलेत आता बेटा मी, 6 पार्टिकल घेतले. सो फर्स्ट पार्टिकलचा मास आणि त्याचा रिस्पेक्ट टू डिस्टन्सचा स्क्वेअर. सेम सेकंड पार्टिकलचं मास, त्याचा रिस्पेक्ट टू डिस्टन्सचा स्क्वेअर. सेम असंच कुठपर्यंत करायचं आहे, m6 I2 6. हा जो असेल दॅट इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. So what is the moment of inertia? It is the sum, प्लस केले, कशाचं प्लस केलंय, नंबर ऑफ पार्टिकल, प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स मास अँड स्क्वेअर ऑफ देअर डिस्टन्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हेच आपण लिहिताना कसं लिहितो बेटा, समेशन mi ri चा स्क्वेअर. आय कुठनं पर्यंत असणार आहे, 1 पासून n. इथं 6 पार्टिकल घेतले तर n किती येईल बेटा, 6. ठीक आहे, 100 असली तर काय येणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ एनर्जी. कळते मोमेंट ऑफ एनर्जिया. ठीक आहे, सर्क्युलर मोशन बघितली ती वेगळी, ती म्हणजे सर्क्युलर पार्ट मध्ये फिरणार. रोटेशनल मोशन म्हणजे काय होणार, स्वतःभोवती. युनिट काही सांगायचं, ऐसा युनिट, मास कशात मोजते, केजी, रेडियस, डिस्टन्स मीटर मध्ये ना. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय ना, किलोग्राम मीटर स्क्वेअर. ठीक आहे, कळतंय. आता एक क्वेश्चन पडला होता, ऑन विच फॅक्टर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड. कुठल्या फॅक्टरवर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड. फॅक्टर अफेक्टिंग ऑन MI, मोमेंट ऑफ इनर्शिया. कुठल्या फॅक्टरवर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड आहे. फर्स्ट फॅक्टर, साइज अँड शेप ऑफ द बॉडी. बॉडी कशी आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. बॉडी कशी आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. कशी आहे म्हणजे समजा आपण प्लेट घेतली, की प्लेटची थिकनेस किती हे सुद्धा महत्वाचं आहे. प्लेट डिस्क सारखी एकदम थिन आहे का जाड आहे, त्याच्यावर मास डिस्ट्रीब्युशन ठरणार ना. तो त्याचा साईज कसा आहे आणि त्याचा शेप कसा आहे हे सुद्धा महत्वाचं. नेक्स्ट, ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे ती बॉडी कुठल्या ऍक्सिसवर काय करते, फिरते. एक्झाम्पल, आम्हाला एक रॉड आहे समजा, त्या रॉडला आपण फिरवतो का नाही, स्पिनर. हा रॉड आहे समजा, ह्याला फिरवायचं आहे. 2 पॉईंटने फिरू शकते. पहिला कुठला बेटा, अशी लाईन मध्ये तसं गोल गोल फिरेल करायचो, बरोबर आहे, फिरेल. ठीक आहे, पहिला पॉईंट. दुसरा, इथं मारली एक लाईन, तर ते सुद्धा गोल गोल फिरेल. पहिला दुसरा मध्ये फरक काय बेटा, ह्या केसमध्ये मास डिस्ट्रीब्युशन केवढ्या पार्ट मध्ये झालं, थोड्या पार्ट मध्ये, आणि त्यामुळे तो जरा फास्ट फिरेल. मास डिस्ट्रीब्युशन कमी आहे ना, या केसमध्ये मास डिस्ट्रीब्युशन कुठे आहे, एवढ्या पार्ट मध्ये. त्यामुळे थोडा तो काय होणार आहे, स्लो स्पीड. सो ज्या वेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करतो त्या साईज तर महत्वाचा आहे. साईज सोबत तो कुठल्या ऍक्सिसनी रोटेट होतो हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि सीईटीला याच्यावरच क्वेश्चन पेट. बॉल आहे, बॉल घेतलेला आहे, सेंटर मधनं पास झालेला आहे. ठीक आहे, सेंटर मधनं रोटेट होत आहे, ऍक्सिस साईडने रोटेट होत आहे. तो त्यावेळेस लक्षात करायचं की कुठल्या ऍक्सिसवर आहे मास डिस्ट्रीब्युशन. मग मी काल एक्झाम्पल फॅनचं दिलं बेटा तुम्हाला. 2 टाईपचे फॅन. पुणे मुंबईला घेतला असेल तर स्टेशनवर एक फॅन असतो का नाही, त्याचे ब्लेड किती मोठे असतात, रूम एवढे आपले ब्लेड असतात का नाही, ते एकदम फास्ट फिरतं का बेटा, त्याची स्पीड कमी असते. जेवढं मास डिस्ट्रीब्युशन जास्त तेवढी स्पीड काय होते बेटा, कमी. आणि तेच आपला जो फॅन आहे त्याच्यापेक्षा छोटा मी फॅन असतो बघ, त्याचे ब्लेड छोटे असतात आणि तो दिसायला एकदम फास्ट फिरल्यासारखं दिसतो का, कारण की त्याचं मास ऑफ डिस्ट्रीब्युशन काय कमी. ते स्केटरचं सुद्धा एक्झाम्पल देतं. स्केटिंग करताना एकदम फास्ट फिरायचं असेल तर असं करून फिरते का नाही बाई, बरं आहे ना. म्हणजे काय होतं, तिला ज्यावेळेस स्पीड वाढवायचं आहे, ठीक आहे, काय करायचं, त्याला स्पीड वाढवायचं आहे,
त्यावेळेस काय होणार आहे, रिव्होल्युशन पर मिनिट म्हणजे आरपीएम वाढायचं आहे. त्यावेळेस मास डिस्ट्रीब्युशन कमी आहे म्हणून हात काय करते असं. आणि ज्या स्पीड कमी करायचं त्यावेळेस ती हळूहळू हात काय करते बेटा, वाढते. म्हणजे मास डिस्ट्रीब्युशन काय होईल, वाढेल. म्हणजे स्पीड हळूहळू काय होणार बेटा, कमी. कळतंय का? ठीक आहे. सो फॅक्टर कुठले डिपेंड आहे, साईज महत्वाची आहे, शेप महत्वाचा आहे आणि त्यानंतर ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठले आहे हे सुद्धा महत्वाचं. ठीक आहे. त्यानंतर काल काही कन्सेप्ट सांगितले होते बेटा मी. काय कन्सेप्ट सांगितले होते, लिनियर मध्ये आणि रोटेशनल मध्ये काही कन्सेप्ट चेंज करायचे. काय बेटा, ज्यावेळेस कुठली मोशन असणार, लिनियर मोशन, आणि दुसरी कुठली असणार, रोटेशनल मोशन. बरोबर आहे. त्यावेळेस लिनियर मध्ये व्हेलॉसिटी असती, इथं काय म्हणून चेंज करायचं त्याला, अँग्युलर व्हेलॉसिटी. लक्षात ठेवायचा बेटा. इथं व्हेलॉसिटी तर तिथं काय, अँग्युलर व्हेलॉसिटी. इथं डिस्प्लेसमेंट तर तिथं काय येणार बेटा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ह्याचा सिम्बॉल व्ही आहे, ह्याचा सिम्बॉल काय बेटा, ओमेगा. ह्याचा यस आहे डिस्प्लेसमेंट, ह्याचं काय बेटा, ऍक्सेलरेशन. इथं काय येणार, अँग्युलर ऍक्सेलरेशन. सिम्बॉल काय येणार त्याचं, अल्फा. ठीक आहे. आता मास लिनियर असेल तर बॉडीचं काय कन्सिडर करतो आपण, मास, वजन कन्सिडर करतो. ठीक आहे. आणि त्याला काय म्हणतो आपण, सिम्बॉल काय आहे, एम. आता रोटेशन वेळी मास घ्यायचंय का, मुवमेंट ऑफ एनर्जी आहे का, कारण की मास सोबत तो कुठपर्यंत डिस्ट्रीब्युट झालाय हे सुद्धा महत्वाचं आहे. फिरणार आहे ना ती बॉडी, त्यामुळे इथं काय घ्यायचंय, मासच्या ऑप्शनला काय करायचं बेटा, मुवमेंट ऑफ एनर्शिया. आणि त्याचा सिम्बॉल काय आहे, आय. कधी लक्षात ठेवा, मुवमेंट ऑफ एनर्शिया. अजून एक टर्म सांगितली बेटा, कुठली बेटा, फोर्स. इथं फोर्सला कोण रिप्लेस करेल बेटा, टॉर्क. हे लक्षात ठेवायचं. जिथे जिथं लिनियर येईल तिथं हे कन्सेप्ट, रोटेशनली तिथं काय येणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट बेटा एक महत्वाचं डेरिव्हेशन आहे. काय डेरिव्हेशन आहे बघा, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. नेक्स्ट एक्सप्रेशन महत्वाचं एक्सप्रेशन आहे, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. कुणासाठी, ऑफ अ बॉडी, अशी बॉडी जी रोटेट होतीये. कशी रोटेट होतीये बेटा, कॉन्स्टंट अँग्युलर. ठीक आहे. तसंच करूया, एक बॉडी घेऊया, रिजिड बॉडी बेटा. काय म्हणलं बेटा, ती बॉडी आहे, रोटेट करतीये, फिरतीये. ठीक आहे. काय करते बेटा, फिरते, भिंगरी टॉप गोल फिरतो कधी. ठीक आहे. सो ती काय करते बेटा, रोटेट करते. कसं रोटेट करते, विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगा काय बेटा इथं, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं बेटा, कायनेटिक एनर्जी. सो काय इक्वेशन कायनेटिक एनर्जीचं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जीची इक्वेशन काय बेटा, हाफ mv². बॉडी घेतली, बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल असतील. ठीक आहे. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी 2-3 पार्टिकल घेऊया. हा पहिला पार्टिकल घेते, हा दुसरा घेते आणि हा तिसरा घेते. 3 पार्टिकल घेते, m1, m2, m3. नंबर ऑफ पार्टिकल आहेत. आपल्या जरा डायग्राम एकदम सिंपल होईल त्यासाठी किती पार्टिकल घेतले बेटा मी, 3. त्यांचं रिस्पेक्ट टू डिस्टन्स, हे किती डिस्टन्सवर असेल, r1. हा किती डिस्टन्सवर असेल, r. हा किती डिस्टन्सवर आहे बेटा, r. ठीक आहे. जरा इमॅजिन करायचे, ती बॉडी पूर्ण रोटेट होते, म्हणजे ते पार्टिकल सुद्धा रोटेट होतात का नाही, ते पार्टिकल बी फिरतात का नाही. ठीक आहे. मी एक्झाम्पल सांगते, तुमच्याकडे बॉल असेल. ठीक आहे. प्लास्टिकचा बॉल आहे, कुठला ग्रीन, येलो वगैरे कुठलाही कलर असेल बेटा आपल्याकडे. हा बॉल असेल, तुम्ही इथं मार्क करा बेटा, एक मार्क करा, एक लाल. समजा ग्रीन कलरचा बॉल असेल तर त्याला स्केचपेनने लाल कलरचा डॉट बार आणि त्या बॉलला फिरवा. तो लाल डॉट सुद्धा फिरतो का नाही, लाल डॉट कुठली मोशन करतोय, सर्क्युलर मोशन. बरोबर आहे का, लाल डॉट काय करतोय, सर्क्युलर मोशन. बॉल स्पिन करतोय, बॉल काय करतोय आहे, रोटेशनल मोशन करतोय. पण तो लाल डॉट कसा फिरतो बेटा, सर्क्युलर मोशन. मासे हे नंबर ऑफ मास जे आहे, नंबर ऑफ पार्टिकल जे आहे ते कुठली मोशन करतील, सर्क्युलर मोशन. कळतंय का, कन्सेप्ट कळालाय का. ठीक आहे. सो पार्टिकल मी 3 घेतलेले आहे. हे पार्टिकल कुठली मोशन दाखवतील बेटा, हे आर मध्ये सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन करताना त्यांची व्हेलॉसिटी असेल, ह्याची व्हेलॉसिटी कुठली, v1, ह्याची व्हेलॉसिटी कुठली, v2, ह्याची व्हेलॉसिटी कुठली, v2. अशी बा, बरोबर.
ठीक आहे, कुठे मोशन करायला म्हणून सांगतो आपण त्याची सर्क्युलर मोशन. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे वी नो रिलेशन बिटवीन v अँड ओमेगा. लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी मधलं रिलेशन तुम्हाला माहिती आहे. काय रिलेशन? v इज इक्वल टू W1 ओमेगा आर. ऐसे नंबर ऑफ पार्टिकल आहेत का नाही. ठीक आहे, सो फर्स्ट साठी काय घेते बेटा? I इज इक्वल टू R1 ओमेगा 1 घेत नाही. का बरं ओमेगा 1 घेत नाही? कॉन्स्टंट. V2 इज इक्वल टू काय बेटा? R2 ओमेगा. V3 इज इक्वल टू R3 ओमेगा. सो ऑन. Vn इज इक्वल टू Rn ओमेगा. बरोबर आहे. मला कशाची व्हॅल्यू मिळाली? व्हेलॉसिटीची मिळाली. कायनेटिक एनर्जी मला माहिती आहे. बरोबर आहे ना. सो फर्स्ट कायनेटिक एनर्जी, फर्स्ट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. Kinetic energy of first particle काय येईल? हाफ mass of first particle and velocity of first particle. काय velocity of first particle बेटा? R1 ओमेगा. सेम kinetic energy of second particle काय येईल? हाफ mass of second particle, velocity of second particle काय येणार? हा स्क्वेअर राहिलो ना, सॉरी बेटा, थँक्यू. डायरेक्टच करू का स्क्वेअर? काय ना इथं स्क्वेअर. सो ऑन असं कुठंपर्यंत? कायनेटिक एनर्जी ऑफ एन पार्टिकल काय येणार मग? हाफ मास ऑफ एन पार्टिकल. काल 100 असेल, 2000 असेल आपल्यावर. RN स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तर इथंपर्यंत बेटा. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला एक्सप्रेशन कशाचं काढायचं आहे? कायनेटिक एनर्जीचं काढायचं आहे. सो टोटल कायनेटिक एनर्जी कसं काढणार? कायनेटिक एनर्जी फर्स्ट प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल plus kinetic energy of third particle, so on kinetic energy of nth particle. काय ना मग? total kinetic energy is equal to value of first kinetic energy equation काय बेटा? half m1 r1 square omega square plus काय ना? half m2 r2 square omega square. असं कुठंपर्यंत लिहायचं बेटा? nth half mass of nth particle, radius of nth particle square omega square. बरोबर आहे. ठीक आहे, काय कॉमन निघते बघा? हाफ कॉमन निघते, ओमेगा सुद्धा कॉमन निघते. राहिलं काय बेटा? ब्रॅकेट मध्ये m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर सो ऑन कुठंपर्यंत? mn. बरोबर आहे. ही टर्म कुठं तर बघितली का बेटा आपली आतापर्यंत? आता कुठं बघितली ही टर्म्स? आठवा. काय ही बेटा? मुवमेंट ऑफ एनर्जिया. काय सांगतो मुवमेंट ऑफ एनर्जिया? सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड देअर स्क्वेअर ऑफ रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स. आपण बघितलं ना. ठीक आहे, सो हे काय येईल बेटा? तिथं पुटअप करू. काय ना बेटा? टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ हे टर्म म्हणजे आय आणि हे काय बेटा? ओमेगा. दिस इज द एक्सप्रेशन. कधी ज्यावेळेस बॉडी काय करते? रोटेशनल मोशन. आपलं एक्सप्रेशन काय बेटा? कायनेटिक एनर्जीचं आपलं एक्सप्रेशन काय? हाफ एम. ठीक आहे, मी आता सांगितलं लिनियर आणि रोटेशनल. लिनियर मध्ये काय घेतो? मास. रोटेशनल मध्ये काय घेतो? लिनियर मध्ये कसली व्हेलॉसिटी घेतो? v. रोटेशनल कुठली घेतो? n. फक्त टर्म चेंज करायचे. कसं आहे त्या हिशोबाने. स्ट्रेट गेलं तर ही टर्म्स वापरा, रोटेशनल गेलं तर आपल्या जे टर्म्स आहेत त्या. काय अवघड आहे का इक्वेशन? कळतंय? फक्त m कशाने रिप्लेस केलंय आपण? I ने रिप्लेस केलंय. v कशाने रिप्लेस केलेला आहे? ओमेगा. कशी रिप्लेसमेंट केली कळालं का? हे कळलं तर बाकीचे एक्सप्रेशन सेमच आहेत बेटा. असेच टर्म लावायचे. कळालंय? ठीक आहे, दिस इज एक्सप्रेशन. कशाचं एक्सप्रेशन आहे बेटा? एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी विच परफॉर्मिंग रोटेशनल मोशन विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. जी काय करते? फिरतीये. ज्याचा ओमेगा कॉन्स्टंट आहे त्याचा आपण काय केलं बघितलं आता बेटा? एक्सप्रेशन. कळतंय? राईट दर व्हेरी गुड बेटा. ते बंद करतो. ऐक जाते का? येते वाच. ऐक जाईल. नेक्स्ट रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड फ्रिक्वेन्सी. कायनेटिक एनर्जीचं आता रिलेशन काढलं. काय भेटलं बेटा कायनेटिक एनर्जीचं रिलेशन? हाफ एमच्या जागी काय वापरलं आपण? आय. व्हीच्या जागी ओमेगा. बरोबर आहे. सो एक बॉडी असेल, ऍक्सिस ऑफ रोटेशन फिरतीये. ठीक आहे, 1 मिनिट मध्ये किती रोटेशन करतो त्याला आपण काय म्हणतो? त्याची फ्रिक्वेन्सी ना. ठीक आहे, सो व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी म्हणजे 1/t नंबर ऑफ रिव्होल्यूशन पर युनिट टाइम फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, टाइम पिरियड काय बेटा इक्वेशन?
टाइम पिरियड म्हणजे 2 पाय अपॉन ओमेगा. टाइम पिरियड काय बेटा 2 पाय अपॉन ओमेगा. ठीक आहे. आता काय करतो बेटा t इज इक्वल टू 1 अपॉन एफ. असं लिहिते. आपल्याला काय करायचंय ओमेगाची व्हॅल्यू काढायची. आपल्याला काय करायचं बेटा ओमेगाची व्हॅल्यू. इथनं ह्याच्या इक्वेशन वरून ओमेगा काय येते बेटा हे नंतर करू वाटतं. ओमेगा इज इक्वल टू काय येईल 2 पाय अपॉन टी. ठीक आहे. ही टर्म बघा फ्रिक्वेन्सी 1 अपॉन टी असं आहे का बघा बरोबर आहे. सो व्हॉट इज दिस टर्म. ही टर्म काय होती एफ होईल ना. ठीक आहे. सो काय येईल बेटा ओमेगा इज इक्वल टू काय येईल 2 पाय एफ. ओमेगाची व्हॅल्यू तिथे ठेवू शकते मी. रिलेशन काय आहे ना फ्रिक्वेन्सी आणि कायनेटिक एनर्जी. सो काय येईल बेटा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ला हाफ ऍज इट इज आय ला ऍज इट इज ओमेगा स्क्वेअर आहे. ओमेगा स्क्वेअर काय लिहायचं 2 पाय एफ चा स्क्वेअर. काय येईल आन्सर मग फायनल आन्सर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ आय 2 चा स्क्वेअर 4 आय चा स्क्वेअर 5 एफ चा स्क्वेअर कॅन्सल झालं काय येईल 2 आय आय स्क्वेअर एफ स्क्वेअर. बरोबर आहे. दिस इज द रिलेशन बिटवीन कुणामधलं रिलेशन आहे बेटा फ्रिक्वेन्सी अँड कायनेटिक. नेक्स्ट कॉन्सेप्ट बघायचं आपल्याला मोमेंटम माहिती आपल्याला. आता बघायचं आपल्याला अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम लिनियर मोमेंटम माहितीये काय लिनियर मोमेंटम बेटा टी. लिनियर मोमेंटम म्हणजे काय मोमेंटमचा अर्थ काय आठवते का मोमेंटम कुठला सिम्बॉल दाखवतो पी प्रोडक्ट ऑफ मास इनटू व्हेलॉसिटी. लिनियर मोमेंटमचा अर्थ काय बेटा पी इज इक्वल टू एम इंटू बी आणि दोघं स्नेह वेक्टर थोडा. सो लिनियर मोमेंटम काढायचं आपल्याला. काय लिनियर मोमेंटम लिनियर मोमेंटम इट इज प्रोडक्ट ऑफ. हा प्रोडक्ट काय बेटा कशाचा प्रोडक्ट आहे अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम and perpendicular distance. लिनियर मोमेंटम आणि काय बेटा परपेंडिक्युलर डिस्टन्स मीन्स एल इज इक्वल टू लिनियर मोमेंटम काय बेटा पी आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय आर रेडियस. असे ऑब्जेक्ट असणार आहे ना असा ऑब्जेक्ट असणार आहे तो फिरणार आहे म्हणजे डिस्टन्स परपेंडिक्युलर हेच झाले ना. इथं पार्टिकल असेल तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आर झालं ना. ठीक आहे. सो एल इज इक्वल टू काय येणार मग बेटा पीचं तरी काय येणार एम बी हा फक्त राहणार. ठीक आहे. इट इज द डॉट प्रोडक्ट. हा कुठला प्रोडक्ट आहे बेटा डॉट. सो डॉट हटवायचं असेल म्हणजे काय ना साई टी आणि इथं आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतोय साइन 90 किती असते 1. सो डायरेक्ट काय लिहू शकते बेटा मी एल इज इक्वल टू पी इंटू महत्वाचं विसरायचं नाही अँग्युलर मोमेंटम लिनियर मोमेंटम काय बेटा टी एम इंटू व्ही आणि अँग्युलर मोमेंटम काय बेटा एल काय आहे लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. युनिट काय येते बघा एसआय युनिट कुणा कोणाचं घ्यायचं आहे कुठे गेलो एसआय युनिट मास व्हेलॉसिटी रेडियस काय येणार मासचं केजी बरोबर आहे व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी युनिट काय असते मीटर पर सेकंड. मला सांगायला ना सगळं आणि रेडियसचं सुद्धा काय बेटा केजी मीटर. डायमेन्शन काय डायमेन्शन केजीचं लेंथ ईचं कळतंय. लिनियर मोमेंटम कळालं अँग्युलर मोमेंटम कळालं ते सॉफ्टवेअर टाका हेडिंग टाका.